नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण साळुंखे. माझ्या या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहोत. आगामी येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा असतील, जसे की पोलीस भरती आहेच, इतर सगळ्या सेवा परीक्षा आहेत व महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या ज्या परीक्षा होतात, त्याच्याशी संदर्भात चालू घडामोडी या विषयाशी संदर्भात आपण आज काही प्रश्न पाहणार आहोत. आजचे हे प्रश्न येणाऱ्या सर्व परीक्षांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. शेवटी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न दिले आहेत. बिहारची निवडणूक असेल किंवा काही नियुक्ती असतील, त्या संदर्भात आपण जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, तेच आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 1. INS माहे या भारतीय नौदलाच्या नवीन युद्धनौकेच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. INS माहे. पहिलं विधान आहे, हे जहाज पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे असून कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बांधले आहे. हे माहे वर्गातील पहिले पाणबुडी विरोधी उथळपाणी युद्धनौका आहे. आणि विधान 3 आहे, याचा मुख्य उद्देश हिंदी महासागरातील खोल पाण्यात लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा मागोवा घेणे हा आहे. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत हे ओळखायला सांगितलंय. पर्याय ए आहे फक्त 1 आणि 2, पर्याय बी आहे फक्त 2 आणि 3, पर्याय सी आहे फक्त 1 आणि 3 आणि पर्याय डी आहे 1, 2, 3. तर बरोबर उत्तर आहे फक्त 1 आणि 2. पर्याय 3 विधान तिसरं आहे हे चुकीचं आहे. तर याचा मुख्य उद्देश काय आहे? उथळ पाण्यातील पाणबुडी विरोधी मोहिमांसाठी हे बनवलेलं आहे. हा. यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, बिहारच्या निवडणुकांसंदर्भात व नितीश कुमार यांच्याशी संदर्भात आहे हा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. नितीश कुमार यांनी पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री पदाची शपथ कधी घेतली? तर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ सन 2000 मध्ये घेतली होती. आणि सरळ सेवेसाठी हा प्रश्न महत्वाचा आहे. नितीश कुमार यांनी पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री पदाची शपथ कधी घेतली होती? त्यामध्ये पर्याय दिले आहेत. पर्याय ए 2005, पर्याय बी 2000, पर्याय सी 1999, पर्याय डी 2010. बरोबर उत्तर आहे पर्याय बी सन 2000. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. सन 2014 मध्ये नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यावेळी सन 2014 ते 15 या कालावधीमध्ये कोण मुख्यमंत्री होते? सन 2014-15 या कालावधीमध्ये बिहारचे मुख्यमंत्री कोण होते? पर्याय ए राबड़ी देवी, पर्याय बी सुशील मोदी, पर्याय सी जीतनराम मांझी, पर्याय डी चिराग पासवान. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जीतनराम मांझी. जीतनराम मांझी हे 2014-15 या वर्षामध्ये मुख्यमंत्री होते बिहारचे. पुढील प्रश्न क्रमांक 4. भारतात सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये नितीश कुमार कोणत्या क्रमांकावर येतात? याचे पर्याय आहेत. पर्याय ए पहिल्या क्रमांकावर, पर्याय बी दुसऱ्या क्रमांकावर, पर्याय सी तिसऱ्या क्रमांकावर, पर्याय डी चौथ्या क्रमांकावर. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पहिल्या क्रमांकावर. त्यांनी भारतात सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री होण्याची रेकॉर्ड केलेला आहे. प्रश्न 5वा. नितीश कुमार हे कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत? सद्यस्थितीमध्ये नोव्हेंबर 2025 मध्ये बिहारच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये नितीश कुमार यांनी कोणत्या राजकीय पक्षामधून निवडणूक लढवली होती? असाही प्रश्न होऊ शकतो. यामध्ये पर्याय आहे
ए भारतीय जनता पार्टी, पर्याय बी जनता दल, पर्याय सी जनता दल युनायटेड, पर्याय डी समाजवादी पार्टी. तर याचं बरोबर उत्तर आहे जनता दल युनायटेड. आणि यांनी भारतीय जनता पार्टी बरोबर एनडीएचं सरकार स्थापन केलं आहे. पुढील प्रश्न क्रमांक 6. नितीश कुमार यांनी 10वी वेळ मुख्यमंत्री पदाची शपथ कधी घेतली? सरळ सेवा किंवा पोलीस भरतीसाठी हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. नितीश कुमार यांनी रेकॉर्ड केलंय 10 वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे आणि 10व्यांदा कधी घेतली हा इथं प्रश्न विचारला आहे. त्याच्यामध्ये पर्याय दिले आहेत 20 नोव्हेंबर 2024, 20 नोव्हेंबर 2025, 28 जानेवारी 2025 आणि पर्याय डी 15 डिसेंबर 2025. तर याचं बरोबर उत्तर आहे 20 नोव्हेंबर 2025. पुढील प्रश्न क्रमांक 7. शेफाली वर्मा यांना अलीकडे कोणत्या संस्थेने ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? शेफाली वर्मा यांना कोणत्या संस्थेने ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? पर्याय आहेत ए बीसीसीआय, बी हरियाणा राज्य महिला आयोग, सी नीती आयोग, पर्याय डी UN वुमेन्स. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हरियाणा राज्य महिला आयोग. हरियाणा राज्य महिला आयोगानं शेफाली वर्मा यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलं आहे. आता यामध्ये अजून एक प्रश्न तयार होऊ शकतो. शेफाली वर्मा या कोणत्या राज्याच्या खेळाडू आहेत? तर त्या हरियाणाच्या खेळाडू आहेत. यामध्ये अजून बघण्यासारख्या गोष्टी आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी हे आहेत आणि हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया ह्या आहेत. रेणू भाटिया. पुढील प्रश्न क्रमांक 8. शेफाली वर्मा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? शेफाली वर्मा या सर्वांना माहिती आहे की क्रिकेट या खेळाशी संदर्भात आहेत. परंतु आपण परीक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न बघणे महत्वाचे आहे. त्यामध्ये पर्याय दिले आहेत ए टेनिस, बी क्रिकेट, सी बॅडमिंटन, डी ॲथलेटिक. तर याचं बरोबर उत्तर आहे क्रिकेट. तर शेफाली वर्मा यांच्याशी संबंधित काही गोष्टी बघणं आपल्याला महत्वाचं वाटतं. तिने वयाच्या 15व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले आहे आणि T20 क्रिकेटमध्ये 100 धावा पूर्ण करणारी ती सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरली आहे. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय 19 वर्षाखालील महिला संघाने 2023 चा T20 विश्वचषक जिंकला होता. आता शेफाली वर्मा असेल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट घडामोडी असतील, नुकत्याच महिला वर्ल्ड कप झाला, त्या संदर्भात आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे. तो आपल्या चॅनेलवर आहे. आपण तो पहा. त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. शेफाली वर्मा असेल किंवा इतर गोष्टी संदर्भात सविस्तर माहिती त्यामध्ये मिळेल. प्रश्न क्रमांक 9. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. या महोत्सवाकरिता पहिलं विधान आहे, या महोत्सवाकरिता सहयोगी राज्य मध्य प्रदेश व सहयोगी देश युनायटेड किंगडम हे आहेत. श्री भगवद्गीताच्या जन्माचा स्मरणोत्सव साजरा करणे हा यामागचा उद्देश आहे. आणि विधान तिसरं आहे 2025 मध्ये एका आंतरराष्ट्रीय गीता परिषदेत 16 देशातील विद्वानांनी भाग घेतला. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? पर्याय आहेत ए फक्त 1 आणि 2, पर्याय बी फक्त 2 आणि 3, पर्याय सी फक्त 1 आणि 3, पर्याय डी 1, 2, 3. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1, 2, 3. गीता महोत्सव हा हरियाणामधील कुरुक्षेत्र या ठिकाणी होत असतो. हरियाणातील कुरुक्षेत्र या ठिकाणी होत असतो. आणि
हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 10. नोव्हेंबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषदेचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केले? पर्याय आहे ए. चेन्नई, पर्याय बी. बेंगळुरू, पर्याय सी. हैदराबाद, पर्याय डी. कोईमतूर. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. कोईमतूर. हा कार्यक्रम कोईमतूर मधील कोडिसिया ट्रेड फेअर कॉम्प्लेक्स मध्ये आयोजित करण्यात आला होता आणि या परिषदेचे उद्दिष्ट नैसर्गिक शेती पद्धतींना प्रोत्साहन देणे, मातीचे आरोग्य सुधारणे आणि रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करणे हे होते. म्हणजेच रासायनिक खतं असतील, रासायनिक औषध असतील यावरील अवलंबित्व कमी करणे हे या परिषदेचे मुख्य उद्देश आहे. तर हा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबाबत कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून जरूर सांगा. आपल्याला अजून काही सुधारणा हव्या असतील किंवा अजून कोणत्या माहिती हवी असेल तर तीही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.